ऐश्वर्या जेलच्या बाहेर येताच इथे शर्वरीला होतात हतकड्या. तर हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका खूपच रंजक वळणावर आलेली आहे. आता ऐश्वर्या जेलच्या बाहेर येताच इथे शर्वरीला होतात हतकड्या. तर प्रेक्षकांनो, कशा काय, तर पुढील प्रोमोमध्ये त्यांनी असं काही दाखवलेलं आहे. ऐश्वर्या ही जी पोलिसाच्या तावडीत असते ती आता त्या तुरुंगामधनं बाहेर आलेली असते. ती आता रणदिवेंच्या घरी आलेली असते. आता इथे मात्र शर्वरी ही रणदिवे कुटुंबासमोर इथे भलताच गोंधळ घालत बसलेली असते. ती आता इथे तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर मोठमोठ्याने ओरडत रडत त्याला बोलत असते, विक्रांत का बरं तू मला सोडून गेलास, असं काही ती मोठमोठ्याने ओरडत बोलत असते. आणि तेवढ्यात जे आहे तर ऐश्वर्या आणि तिच्याबरोबर काही पोलीस आलेले असतात. आता ऐश्वर्या ही मोठ्याने शर्वरीकडे बोट दाखवत बोलत असते, विक्रांत भाऊजींचा खून हा शर्वरीनेच केलाय, असं काही ती बोलत असते. तेव्हा मात्र हे ऐकून इथे शर्वरीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि बाकींच्या घरच्यांना देखील. आता इथे पोलीस म्हणजेच इथे आता इन्स्पेक्टर हे बोलत असतात, शर्वरी यांच्या नावाचा आम्ही अरेस्ट वॉरंट आणलाय, अरेस्ट. नमस्कार प्रेक्षकांनो, मी रेणुका तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका खूपच छान रंजक वळणावर आलेली आहे. आता शर्वरीचा जो काही इथे बऱ्याच दिवसापासून शर्वरीचा जो काही ड्रामा चालू आहे, अखेर त्याचा शेवट होण्यात आलेला आहे. तर कसं काय प्रेक्षकांनो, तर पुढील प्रोमोमध्ये त्यांनी असं काही दाखवलेलं आहे. आता इथे शर्वरी ही रणदिवे कुटुंबासमोर इथे भलतंच नाटक करत मोठमोठ्याने विक्रांतचं नाव घेत त्याच्या फोटोसमोर बसून रडत असते. आणि तेवढ्यातच तेथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या आणि सारंग यांची जेलमधनं सुटका झालेली असते, जे काही आता त्यामुळेच ते रणदिवेंच्या घरी पुन्हा परतलेले असतात. आता इथे ऐश्वर्या शर्वरीवर बोट दाखवत मोठ्याने ओरडत तिला बोलत असते, विक्रांत भाऊजींचा खून शर्वरीनेच केलाय, असं काही ती बोलत असते. आता हे ऐकून मात्र इथे शर्वरीला तर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर रणदिवे कुटुंबांना देखील हे ऐकल्याच्या नंतर इथे खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो की नेमकं ऐश्वर्या असं का बोलते, असं काही आता ते इथे विचार करत असतात. पण मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं सुमित्राला काही पटत नाही. आणि तेव्हा सुमित्रा तिच्या कानाखाली वाजवते आणि बोलते, लाज वाटत नाही तुला, माझ्या मुलीवर तू असे आरोप करतेस, असं काही तिला ती बोलत असते. तेवढ्यातच इन्स्पेक्टर हे बोलतच, मला विक्रांतच्या खुनाच्या आरोपात शर्वरी यांना अटक करावी लागेल, असं ते बोलतात. आणि तेव्हा मात्र शर्वरी ही मोठमोठ्याने रडत असते. आता ती पोलीस हे घेऊन जात असतात. शर्वरी मोठमोठ्याने रडत असते आणि बोलते, सोडा मला, सोडा, असं बोलते. आणि आता पोलिसांच्या हाताला झटका मारते आणि ती आता तिच्या भावाकडे जाते आणि बोलते, दादा मी काहीच केलेलं नाही आहे, मी नाही मारलेलं विक्रांतला, असं बोलते आणि रडत असते. तेव्हा ऋषिकेश बोलत असतो, शरू मला माहिती आहे तू निर्दोष आहे, तू काहीच केलेलं नाही. तेवढ्यातच मात्र आता बहिणीचा हा मधवा भाऊ म्हणजे हा भाऊ मात्र कसा गप्प राहणार, तो आता म्हणजे सौमित्र, तो आता मोठ्याने ऐश्वर्यावर ओरडत बोलत असतो, हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय, असं काही तो आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत बोलतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा नवरा म्हणजेच सारंग हा कसा गप्प राहणार, त्याच्या बायकोला कुणी बोलतंय आणि तो गप्प कसा राहील. तेव्हाच तो मध्येच बोलतो, दादा काय बोलतोयस तू, असं तो मोठ्याने ओरडत आता त्याच्यावर बोलतो. आणि ते मात्र हे दृश्य बघून जानकी देखील गप्प राहत नाही. जानकी बोलते, थांबा, मी माझं घर आहे असं नाही तुटू देणार, खरा गुन्हेगार कोण आहे त्याला मी शोधून काढणार आणि सगळ्यांसमोर त्याला आणून उभं करणार, असं काही आता इथे जानकी ही ठामपणे बोलत असते. तर प्रेक्षकांना पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमका खरा गुन्हेगार आहे तरी कोण, खरं शर्वरीने तिच्या नवऱ्याला मारलंय का त्या नवऱ्याला म्हणजेच विक्रांतला राहुलने मारलंय का दोघांनी मिळून त्याचा खून केलाय, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं आता आणखी मालिकेमध्ये काय वळण येणार आहे. ऐश्वर्या निर्दोष सुटली आहे, पण मात्र सगळेजण मिळून ऐश्वर्याला दोषी ठरवत आहेत, सगळे म्हणजेच शर्वरी, शर्वरीची आई आणि शर्वरीचे भाऊ. आता पुढे पाहणं खूपच रंजक आहे. ऐश्वर्याला कोण कोण साथ देणार, जानकी आणि अवंतिका खंबीरपणे तिच्या बाजूने उभे राहणार का तिला या सगळ्यातनं बाहेर काढेल की ऐश्वर्या अडकेल आणि शर्वरी वाचेल, हे पुढे पाहणं सगळं खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोड.